नमस्कार, मी प्रियांका विनोद नडे. जसं की ताईंनी सांगितल्याप्रमाणे प्रचारामध्ये मी जशी घरोघरी प्रत्येकांना भेटली, प्रत्येक महिलेला भेटली, तर त्या महिलांचे प्रश्न पाहता की म्हणजे महिलांचं भाऊविषयी प्रेम, आदर ते पाहता म्हणजे मी पण खूप उत्साहित झाली आणि माझ्या प्रचाराला मला जास्त गती मिळाली. तर आत्तापर्यंत पाहता की मी जो एक संकल्प केला होता की सगळ्या महिला एकत्रित करणं, बचत गटाच्या म्हणा किंवा अन्य काही गरजा आहेत त्याच्यासाठी, तर तो संघ जो एकत्रपणे निर्माण झाला, त्याची संख्या पाहता, त्याचं प्रेम पाहता की मला खूप जास्त अजून प्रेरणा मिळाली की मी भाऊंसाठी जास्तीत जास्त काय करू शकेल. तर मी पूर्णपणे प्रयत्न मी तिथं सार्थक केल्यासारखं मला एक समाधान मिळालं आणि त्या महिलांसाठी काहीतरी करण्याची एक इच्छा मनामध्ये उत्पन्न झाली. तर त्याचा प्रतिसाद म्हणून आजही महिला स्वतःहून भेटीस येतात ते आणि प्रचंड महिलांचा असा संघ एकत्र येऊन भाऊंच्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. आणि ह्याच्यामध्ये मी एकटीच नाही, तर माझ्या ह्या ज्या आहेत मैत्रिणी, माझ्या फॅमिली मेंबर आहेत सगळे, ह्यांनी प्रत्येकाने मला खूप चांगल्या पद्धतीने साथ दिलेली आहे. त्यामुळेच मी हे करू शकले, अन्यथा मी पण म्हणजे हे करू शकली नसती. त्यांचा जास्त महत्त्वाचा वाटा ह्यांचाच जास्त आहे. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानते आणि भाऊंविषयी हे महिलांचं प्रेम आणि त्यांच्याविषयी अजून जास्तीत जास्त मला काय करता येईल याची एक प्रेरणा, हा एक संकल्प मी मनामध्ये निर्माण केलेला आहे. आणि हा संकल्प इलेक्शन नंतरही मी चालू ठेवणार आहे. आणि जितकं जास्तीत जास्त महिला एकत्रित करून त्यांच्यासाठी काहीतरी त्यांच्या भविष्याचं नियोजन करून मला जे काही करता येईल ते मी करणार आहे. आणि अशा अर्थी माझा प्रचार, भाऊंचा प्रचार खूप जास्त प्रमाणामध्ये छान झालेला आहे आणि खूप लोकांचा रिस्पॉन्सही चांगला आहे. लेडीजचा खूप जास्त आहे. त्यांचं प्रेम पाहता म्हणजे त्यांचे आशीर्वाद घेता मला खूप छान प्रेरणा मिळालेली आहे. त्यामुळे मी असंच लोकांचं, सर्व महिलांचं धन्यवाद मानते. मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? मतदारांना मी हेच आवाहन करणार की नुसतं पक्ष न पाहता आज भाऊंनी जे काही काम केलेलं आहे, भाऊंनी जे काही प्रेरणा दिलेली आहे प्रत्येक महिलेला आणि प्रत्येक आपल्या समाजाला, भाऊंनी जे काही काम केलेलं आहे ते काम पाहता तुम्ही भाऊंना सहकार्य करा असं मी म्हणेल. धन्यवाद ताई. आपण आपलं मत आमच्याकडे व्यक्त केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.